जय भीम सर्वांना. सर्व बौद्ध समाजांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे रोज कुठे ना कुठे बाबासाहेबांची विटंबना होते, बौद्ध समाजावर अत्याचार होते, अन्याय होते, वाड्या वस्त्यावर हल्ले होतात जातीवादी. तर तुम्ही आंदोलन करता, रस्त्यावर उतरता, खूप आनंद, खूप चांगली गोष्ट आहे. पण सर्व समाजाला एक गोष्ट का बरं समजत नाही मला माहिती नाही, की तुम्हाला जर खरंच समाजासाठी जर काही करायचं असेल ना, तर त्याला फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे सत्ता. तुम्ही सत्तेत आल्याशिवाय काहीच करू शकत नाही. जेव्हा समाजावर कुठं अत्याचार होते, तुम्हाला साधा बाबासाहेबांची विटंबना जरी झाली तर साधा गुन्हा दाखल जरी करायचा असला तरी तुम्हाला आंदोलन करणं पडते, मोर्चा काढणं पडते. ज्या माणसानं संविधान लिहिलं त्या माणसाची विटंबना झाल्यावर तुम्हाला ते गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन समोर बसणं पडते. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट नाही काही. महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या नावावर चालणाऱ्या खूप पार्ट्या आहेत, भरपूर आहेत. पण त्या सर्वांनी एकत्र येऊन, सत्तेत येऊन, भले तुमचं पटणार नाही कधी, पण तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलं पाहिजेत. तेव्हाच तुम्ही या समाजासाठी काहीतरी करू शकता. नाहीतर बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि मोठं व्हायचं आणि मग बाबासाहेबाला विसरून जायचं. म्हणजे असं किती लोक आहेत असे, किती बाबासाहेबासाठी रस्त्यावर उतरले आणि मग बाबासाहेबाच्या नावावर मोठ्या पदावर गेले, मंत्री झाले. आता ते बाबासाहेबाचं नाव सुद्धा घेत नाही. त्याचं कारण असं पण आहे की तुम्ही जर पैसा कमवला, प्रॉपर्टी कमवली आणि तुमच्याजवळ गाडी आहे, तुम्हाला काय गरज आहे समजा समाजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची? हा एक पॉइंट आहे. म्हणजे माणूस शिकला आणि मोठा झाला याचा अर्थ असा नाही की तो समाजासाठी काम करेल. आंबेडकरवादी होण्यासाठी त्याच्यासाठी रक्तात आंबेडकरवाद लागते. केंद्रात गेले, मंत्री झाले, म्हणजे तो बाबासाहेबाचा होऊ शकत नाही. बाबासाहेब हे नाव टिकून ठेवणारे फक्त मध्यमवर्गीय लोक आहेत. ते म्हणजे बाबासाहेबाच्या नावावर जीव देणारे, म्हणजे बाबासाहेबाच्या नावावर जीव द्यायला तयार आहेत. महाराष्ट्रात मी तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रात एक अशी ताकद तयार होऊ शकते जर ही जी सेना आहे, भीम सैनिक आताची, जे बाबासाहेबाच्या नावावर काही करायला तयार आहेत, त्यांना कधी योग्य डायरेक्शन असलं किंवा त्यांना लीड करणारा लीडर चांगला असला तर या बौद्ध समाजाची ताकद या महाराष्ट्रात आहे ना, कोणीच बरोबर करू शकत नाही. पण बाबासाहेब, एक गोष्ट तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, बाबासाहेबाच्या नंतर बौद्ध समाजाला लीड करणारा नेता भेटलाच नाही आणि तयारच झाला नाही अजून. म्हणून अशी दुर्दैवाची अवस्था आहे. हे असंच नाही, तुम्ही सत्तेत आल्यावर अन्याय अत्याचाराचा मुद्दा तर सोडूनच द्या, पण त्यात तुमची आर्थिक प्रगती पण होती. कोणत्या एसी समाजाच्या लोकांना सरकारी टेंडर भेटते, सरकारी कॉन्ट्रॅक्ट भेटते? नाही भेटत. सत्तेत आल्यावर ज्या गोष्टी तुम्ही इतके कष्ट करावं लागतात ना तुम्हाला साध्या गोष्टीसाठी, ते सत्तेत आल्यावर एकदम सोपे होतात. सत्तेतला माणूस कधी एक फोन कधी लावला तर सगळी सिस्टीम कामाला लागते. तुम्हाला इतके आंदोलन मोर्चे काढण्यापेक्षा निवडणुकीच्या टायमाला एक व्हा, सत्तेत या मग राज करा. बाबासाहेबाचा रस्ता हा आहे, हे नीट समजून घ्या.